हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण हा मून शेप कसा विणायचा ते बघणार आहोत. तर आपण हा वेगवेगळ्या क्राफ्ट्समध्ये किंवा लहान मुलांना पिलो म्हणून पण याचा यूज करू शकतो. तर याचा शेप तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सुरुवात करूयात. तर इथे मी वर्धमानचं उलन घेतलेलं आहे आणि हा जो धागा आहे तो थोडा बारीक आहे. तर त्यासाठी मी याला जाड बनवण्यासाठी हे अशा प्रकारे मी याला फोल्ड करून घेणार आहे. तर हा जो आहे तो अशा प्रकारे एस शेपमध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे. ह्याची एक बाजू इकडे आणि ही बाजू आणि असं हे फोल्ड करून आपण इकडे ह्याचे 3 बाजू पकडायच्या आहेत. आणि हे जे आहेत ते आपल्याला इथे एकत्र विणायचं आहे आणि ही जी जॉईंट बाजू आहे या जॉईंट बाजूमधून आपल्याला एक असा हा तिसरा धागा ओढून घ्यायचा आहे. तर हे आपले 3 पदरी असं हे धागा झालेला आहे. तर याला आपण अशा प्रकारे फोल्ड करून स्लिप नॉट किंवा मग मॅजिक रिंग आपण विणायची आहे. तर इथे मॅजिक रिंग विणणार आहोत आपण. तर त्यासाठी एक साखळी घेऊयात सुरुवातीला अशा प्रकारे मॅजिक रिंगमध्ये. आणि मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे हा पहिला सिंगल क्रोशे, हा दुसरा सिंगल क्रोशे. तर असे एकूण 6 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर हा जो धागा आहे जर असा संपला तर लगेच आपल्याला इथे अशा प्रकारे ह्याच्यातून ओढून याला परत एक्सटेंड करायचं आहे. आणि असंच आपल्याला पूर्ण हे विणेपर्यंत आपला प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत करायचा आहे. तर इथे 6 सिंगल क्रोशे आपण विणून घेऊयात. तर हे 6 सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे अशा प्रकारे ओढून. यानंतर पहिल्या सिंगल क्रोशेवरती इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर इथे स्लिप स्टिच घेतल्यानंतर सुद्धा मॅजिक रिंग ओढून घेऊन नंतर तुम्ही याला फिट करू शकता. तर इथे आपण अशा प्रकारे स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर ही टाईट विणायची आहे, टाईट ओढून घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला विणायला सुरुवात करायचं आहे. तर ही एक साखळी आणि याच ठिकाणी आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला सिंगल क्रोशे आणि हा दुसरा सिंगल क्रोशे. परत पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असे एकूण 12 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर हे या साखळ्यांमध्ये इथे रिपीट करूयात. तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घेऊयात आणि या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. पुढच्या साखळीमध्ये या 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. पहिला सिंगल क्रोशे आणि हा दुसरा सिंगल क्रोशे. परत तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तसं आपल्याला अल्टरनेटिव्ह रिपीट करायचं आहे. चौथ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. परत हा धागा संपलेला आहे आपला. तर इथे आपण अशा प्रकारे ओढून याला एक्सटेंड करायचं आहे, वाढवत जायचं आहे जोपर्यंत आपण प्रोजेक्ट विणत आहोत तोपर्यंत. तर इथे 2 सिंगल क्रोशे विणलेले आहेत. तर असंच आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. एकूण 18 सिंगल क्रोशे आपण इथं विणणार आहोत या राऊंडमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये. तर विणून घेऊयात. तर इथे मी हे तिसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि याला स्लिप स्टिचनी बंद करायचं आहे. आणि चौथ्या राऊंडसाठी एक साखळी घेऊयात आणि या ठिकाणी परत आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. सेम राऊंड विणायचा आहे जो आपण तिसरा राऊंड विणला होता, पण इथे आपले स्टिचेस वाढणार आहेत. तर हा दुसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि हा दुसरा सिंगल क्रोशे. परत तिसऱ्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असं अल्टरनेटिव्ह आपल्याला रिपीट करायचं आहे. हा दुसरा सिंगल क्रोशे. तर या बाकीच्या साखळ्यांमध्ये सेम आपल्याला रिपीट विणून घ्यायचं आहे. टोटल 27 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. यानंतर इथे आपल्याला हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे स्लिप स्टिचनी आणि 5व्या राऊंडला सुरुवात करायचं आहे.
तर सुरुवात आपल्याला नेहमी एका साखळीने करायची आहे नवीन राऊंड सुरुवात करताना. आणि याच ठिकाणी आपण एक सिंगल क्रोशे घेऊयात. परत पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. परत तिसऱ्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असे एकूण 40 सिंगल क्रोशे आपल्याला या राऊंडमध्ये विणायचे आहेत. तर असंच आपल्याला इथं रिपीट करायचं आहे 1 आणि 2 सिंगल क्रोशे असं. तर विणूयात. यानंतर इथे आपण हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे आणि पुढच्या राऊंडसाठी 1 साखळी घ्यायची आहे. तर 6व्या राऊंडमध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 सिंगल क्रोशे एका साखळीमध्ये, पुढच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये इथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहेत एका साखळीमध्ये. तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. परत पुढच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे, नेक्स्ट साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि थर्ड साखळीमध्ये आपल्याला तिसऱ्या साखळीमध्ये परत 2 सिंगल क्रोशे. तर असं आपल्याला हे रिपीट करायचं आहे या साखळ्यांमध्ये बाकीच्या. आणि इथे आपण 53 राऊंड स्टिचेस विणणार आहोत. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड बंद करायचा आहे. पुढच्या राऊंडसाठी 1 साखळी घेतलेली आहे आणि 1 सिंगल क्रोशे घ्यायचा आहे त्याच ठिकाणी. तर असे एकूण 3 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 3 साखळ्यांमध्ये. तर हा तिसरा सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. अशा प्रकारे. तर परत पुढच्या 3 साखळींमध्ये 3 सिंगल क्रोशे विणूयात. आणि चौथ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर एकूण 66 स्टिचेस आपल्याला सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत या राऊंडमध्ये. तर असंच आपल्याला इथं या साखळ्यांसारखं रिपीट करायचं आहे 3 सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे एका साखळीमध्ये. तर विणून घेऊयात. यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपण 1 साखळी घ्यायची आहे. तर इथे 8वा राऊंड विणत आहोत आपण. तर 1 सिंगल क्रोशे घेतलाय मी. तर असे एकूण 4 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 4 साखळ्यांमध्ये. आणि 5व्या साखळीवरती आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. परत हेच आपल्याला इथे रिपीट करायचं आहे 4 सिंगल क्रोशे आणि 5व्यामध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. तर एकूण 79 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत या राऊंडमध्ये. तर हे 4 सिंगल क्रोशे विणल्यानंतर एका साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे 5व्या. तर अशा प्रकारे आपल्याला हे रिपीट करायचं आहे इथे. तर हे विणून घेऊयात. रिपीट करायचं आहे इथं. सेम विणायचं आहे. यानंतर पुढच्या राऊंडसाठी 1 साखळी आणि 1 सिंगल क्रोशे. तर इथे आपण या राऊंडमध्ये 5 सिंगल क्रोशे विणणार आहोत 5 साखळ्यांमध्ये. आणि 6व्या साखळीवरती 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हे असंच आपल्याला इथं या राऊंडमध्ये रिपीट करायचं आहे 5 सिंगल क्रोशे 5 साखळ्यांमध्ये आणि 6व्यावरती 2 सिंगल क्रोशे. तर इथे विणलेलं आहे आपण. यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपल्याला 10व्या राऊंडसाठी 1 साखळी आणि या ठिकाणी 1 सिंगल क्रोशे विणायचा आहे. परत पुढच्या साखळीवरती 1 सिंगल क्रोशे तर असं प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशे इथं विणायचं आहे. तर हा असेल आपला 10वा राऊंड. तर 10वा राऊंड आपल्याला 7 वेळेला रिपीट करायचा आहे इथे. तर टोटल 7 राऊंड आपल्याला सिंगल क्रोशेचे विणून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि 7 राऊंड कंप्लीट करूयात.
तर इथे मी हे 7 राउंड कंप्लीट केलेले आहेत. तर 1, 2, 3, 4 तर हे 9 राउंड आणि पुढे आपण 7 राउंड इथं विणलेले आहेत. तर हे 7 राउंड पुढचे. तर हे एकूण 7 राउंड आपण विणलेले आहेत. यानंतर आपण इथे धागा सोडलेला आहे शिवण्यासाठी आणि इथे सुई मी लावलेली आहे. तर इथे आपल्याला हे जे दोन्ही बाजू आहेत आपल्या मूनच्या, तर याला आपण शिवून घ्यायचं आहे. तर याला बरोबर मॅच करून आपण हा व्यवस्थित याला शिवून घ्यायचा आहे. तर शिवताना आपल्याला फक्त साखळीच्या मधल्या 2 बाजू पकडायच्या आहेत. एका अलीकडच्या साखळीच्या एक बाजू, मधली बाजू आणि मागच्या साखळीची मधली बाजू असं करून आपल्याला हे अशा प्रकारे विणायचं आहे याला. तर हे मागच्या साखळीची मधली बाजू घ्यायची आहे. पूर्ण साखळी घ्यायची नाहीये आणि पुढच्या साईडची मधली बाजू. तर अशा प्रकारे आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. तर हे असंच आपल्याला इथं रिपीट करायचं आहे प्रत्येक साखळीमध्ये. कुठलीही साखळी आपल्याला इथं स्किप करायची नाहीये. प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला मॅच करायचं आहे दोन्ही साखळ्या मागची आणि पुढची. तर इथे स्किप केल्यानंतर आपल्याला तिथे होल दिसू शकतो. त्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला दोन्ही साखळ्या मागच्या आणि पुढच्या या सीव करायच्या आहेत व्यवस्थित. तर या आपण इथपर्यंत शिवून घेऊयात. यानंतर मी इथे हे शिवून घेतलेलं आहे. तर आपण इथं फायबर फिल करायचं आहे याच्यामध्ये. तर इथं मी आर्टिफिशियल कॉटन घेतलेलं आहे आणि व्यवस्थित शेपमध्ये आपण याला फिल करूया. यानंतर आपण हे जे उरलेली साईड आहे याला आपण सीव करून घ्यायची आहे व्यवस्थित इथपर्यंत शेवटपर्यंत. तर आपला हा मून शेप विणून तयार झालेला आहे. हे अशा प्रकारे आपण इथं शिवून घेतलेलं आहे. तर हे असं दिसतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. थँक यू.